हॅलो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात? आनंदी आहात ना? तर मित्रांनो, चला आपली सकाळची सुरुवात झाली आता नाक्यावर निघायची. पण नाक्यावर निघायच्या अगोदरच आपल्याला एक फोन आला. आपण आर्कोस ट्रान्सपोर्टला VRL ट्रान्सपोर्टला काल एक मटेरियल पाठवलं होतं 29 बॉक्सचं आणि 10 बॉक्सचं. तर जे 29 बॉक्सचं जे पार्सल आहे ना, ते आपल्याला तिथून घ्यायचं आहे ते आणि आर्को ट्रान्सपोर्टला पाठवायचं आहे, ते पोचून द्यायचं आहे. तर ते भाडं लागलेलं आहे आपल्याला. म्हणजे VRL ट्रान्सपोर्टवरून 29 बॉक्स उचलायचे आणि ते आर्को ट्रान्सपोर्टला पोहोचवायचे. तर असं भाडं लागलेलं आहे. तर चला मित्रांनो, निघालो आपण आता VRL ट्रान्सपोर्टला. चला, ओके. हे बघा मित्रांनो, आता आपण VRL ट्रान्सपोर्टकडे निघालेलो आहे आता आपल्या घरापासून. आता आपल्याला लेफ्टला टर्न मारून सरळ जायचंय. हा मित्रांनो तपोवन रोड आहे. हा म्हणजे विजय ममता टॉकीज पासून तर जनार्दन स्वामीचा मठ आहे ना, तो रोड आहे हा. याला तपोवन रोड म्हणतात. हे आहे जयशंकर गार्डन आहे आणि इथून आपल्याला सरळ जायचंय पुढं. आणि पुढे गेलो का आपल्याला तिथं मारुती वेपर्स चौक लागल आणि मग त्या चौकाच्या थोडस पुढंच आहे VRL ट्रान्सपोर्ट, जिथून आपल्याला माल घ्यायचा आहे 29 बॉक्स आणि ते आर्को ट्रान्सपोर्टला पोहोचवायचे. हे बघा मित्रांनो, हा आला आता मारुती वेपर्स चौक. बघा हा. हे बघा, हे मारुती वेपर्स स्वीटचं दुकान आहे बघा हे. आणि बस इथंच आहे आर्को हे VRL ट्रान्सपोर्ट. हे बघा ते पुढे दिसतं ते. बघा मित्रांनो, आपण VRL ट्रान्सपोर्टला पोहोचलोय आता. हे बघा, हे VRL ट्रान्सपोर्ट आहे. हे मित्रांनो, तो इथून माल आता आर्को VRL ट्रान्सपोर्टमधून माल घेतलेला आहे आणि आता आपल्याला आर्कोला घेऊन जातो. बघा, हे माल लोडिंग झालाय बघा. आपल्याला जायचं हा माल घेऊन आर्कोला. मित्रांनो, आता आपण VRL वरून हे घेतलेले बघा 29 बॉक्स. काही कॅन आणि काही बॉक्स, टोटल 29 आहे. तर नेमका पाऊस चालू आहे बघा, जोरात पाऊस चालू आहे. हे बघा, त्यामुळे थोडं थांबावं लागून राहिलेलं आहे. बघा, जोरात पाऊस चालू आहे. थांबूया थोड्या वेळ, मग काय पाऊस थांबेपर्यंत. मित्रांनो, आता आपण आर्को ट्रान्सपोर्टकडे निघालेलो आहे तो माल द्यायला. पाऊस जोरात चालू आहे एकदम. पाऊस का थांबत नाही कालपासून. कालही भरपूर पडला पाऊस. काल रात्री पण पडला आणि आता सकाळी पण थोडंसं उघडलं होतं सकाळी, आता परत चालू झाला. हे बघा, आता पुढे आहे ना उड्डाण पूल येईल, त्याच्या खालून आहे ना आपण पुढे जाऊन आहे ना तिथं आर्को ट्रान्सपोर्ट आहे. हे पुढे जो दिसतो ना उड्डाण पूल, त्याच्या खालून आपल्याला जायचंय. तो मुंबई आग्रा हायवे आहे तो. आणि त्याच्यात थोडं खालून पुढे गेलं का थोडंसं पुढं आर्को ट्रान्सपोर्ट आहे.
ट्रॅक्टर हाऊसच्या बॅक साईडला. बघा आला उडान पूल. हा हे बघा. आता इथं थोडंसं पुढं गेलं का हे ट्रॅक्टर हाऊस आहे. हे बघा ट्रॅक्टर हाऊसची बिल्डिंग आहे ही. याच्यात थोडं पुढं गेलं का 500 मीटरवरती का आर्को ट्रान्सपोर्ट आहे. तर आता आपली गाडी खाली झालेली आहे बघा. हे बघा. तर रिशीट घेऊन आणि जाऊ नाक्यावरती. तर मित्रांनो आता आपण आर्कोवरून माल खाली करून आहे ना आता निघालेलो आहे. नाही बघा आता हा हे द्वारका येईल. आता हे बघा आता हे द्वारका आहे. आणि द्वारकेवरून आपण आता बॉम्बे नाका आणि बॉम्बे नाक्यावरून लेखानगर आणि आपला नाका असा आपला प्रवास आहे. तो चलो. हे बघा मित्रांनो आपण द्वारका पास केलेला आहे. आता वडाळा नाका पण पास केलेला आहे आणि आता बॉम्बे नाक्याकडे निघालेलो आहे. मस्तपैकी छान चित्रमय रामायण रंगवलेलं आहे. छान वाटतं एकदम. इकडून जाताना फार भारी वाटतं. हे बघा मित्रांनो याला बॉम्बे नाका. मित्रांनो आता आपण बॉम्बे नाका पास केलेला आहे आणि आता आपण लेखानगर आणि तिथून आपला नाका. आणि मित्रांनो बघा आता थोड्या वेळापूर्वी किती जोरात पाऊस पडत होता आणि आता बघा मस्त ऊन पडलेलं आहे. असं ऊन पावसाचा खेळ एकदम चांगल्यापैकी चालू झालेला आहे आता या आठवड्यापासून. हा आला मित्रांनो इंदिरानगर बोगदा. हे आला मित्रांनो बघा लेखानगरचा उड्डाणपूल. आणि बघा हे आपले महाराज छत्रपती महाराज. जय भवानी जय शिवाजी. आणि बघा हे नवरात्रीची तयारी चालू झाली बघा मंडळांची. जोरात तयारी चालू आहे नवरात्रीची. हे बघा आला मित्रांनो हा आपला नाका. मित्रांनो आता आपण इथं नाक्यावरती पोहोचलेलो आहे आणि जवळपास 1 वाजत आलेला आहे. तर ठीक आहे. हे बघा हा आपला
नाका बघा. तर चला थांबूया. आज सकाळी सकाळी भाडं लागल्यामुळं मस्त वाटलं आणि पाऊस भरपूर होता आणि आता बघा मस्त ऊन पडलेलं आहे. तर बघूया आता दुसरं भाडं केव्हा येतं ते. तर मित्रांनो आर्को ट्रान्सपोर्टवरून माल खाली करून आपण आता आपल्या नाक्यावर पोहोचलेलो आहे आणि आता दर दुपारचे 2:30 वाजत आलेले. तर अजून काही दुसरं भाडं आलं नाही आपल्याला. तर मित्रांनो आता आपला हा व्हिडिओ आपण इथंच थांबू. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो हसा आणि हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. ओके बाय बाय. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.